च्या दृश्यानं ठाकरे आणि फडणवीस यांचा एकत्र प्रवास ही दृश्य TV9 ने तुमच्यापर्यंत पोहोचवली। हा प्रवास त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया या सगळ्याचाच आढावा न्यूज टॉप 9 च्या सुरुवातीला घेऊया। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानानं प्रवास। प्रवासी विमानातून मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीस एकत्र। संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित। एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन। तर आम्ही तिघं भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही योगायोग। आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। तर ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी फडणवीस प्रयत्न करत असतील, कडू यांचं वक्तव्य। ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास हा निव्वळ योगायोग। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। ठाकरे प्रवासी विमानानं जातायत हे आश्चर्य, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी नाही। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं भाष्य। विकासासाठी ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली असेल तर स्वागतच। आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी चर्चा झाली असेल तर आनंदच, दरेकरांचं वक्तव्य। ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र प्रवासामुळे आम्हाला असुरक्षित वाटण्यासारखं काही नाही। फडणवीसांवर 100% विश्वास। फडणवीस आणि शिंदेंमधील एकजूट घट्ट। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीत काही विशेष वाटत नाही। 2019ला घडलेल्या राजकीय परिस्थितीची फडणवीसांना जाणीव। मंत्री शंभूराज देसाई यांचं भाष्य। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट हा योगायोग। आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार नसल्याचंही केलं स्पष्ट। उद्धव ठाकरे आणि फडणवीस शत्रू नाही। विमानात एकत्र प्रवास केला असेल तर गैर काय? खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। तर फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीचा राजकीय भाग नसल्याचंही संजय शिरसाट यांचं म्हणणं। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। पुण्यात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात नाराजी नाट्य। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही। अभिमन्यू पवार यांचा टोमणा। सूत्रांची माहिती। रागात मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम सोडल्याची माहिती। जागेचा वाद नाही, हा जातीचा वाद। अभिमन्यू पवार यांनी मला टार्गेट केलं, त्यांना स्वतः मुख्यमंत्री असल्याचं वाटतं। मेधा कुलकर्णी यांचे अभिमन्यू पवारांवर आरोप। कोणताही जातीवाचक शब्द वापरला नाही, ताईंचा गैरसमज झालाय। माझ्या वाक्याचा गैरसमज झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। सारथी सोहळ्यातील वाद केवळ गैरसमज। नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण। अभिमन्यू पवार यांनी केवळ पहिल्या रांगेतील रिकाम्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं होतं, यात चुकीचा हेतू नव्हता असंही वक्तव्य। काही लोक समाजात भेद निर्माण करतात, मात्र आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। त्यांनी कधीही जातीचा आधार घेतला नाही। पुण्यातील सारथीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। याच कार्यक्रमात भाजपच्या खासदार आणि आमदारांमध्ये बसणं आणि जातीच्या मुद्द्यावरून वाद। गँगस्टर बोलणार नाहीत, ते खासदार बोलतोय। 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन, इतकं बोलूनही कोणतीही चौकशी होत नाही। राज ठाकरे यांचा संजय दिना पाटील सह सरकारवर निशाणा। संजय पाटील सोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संदीप देशपांडेंकडून सवाल उपस्थित। संजय पाटीलचा एका व्यक्तीसोबतचा फोटो देशपांडेंनी दाखवला। संजय पाटीलची अपघातग्रस्त गाडी कोणाच्या नावावर, असाही सवाल देशपांडेंकडून उपस्थित। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच। संजय दिना पाटीलचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं। संजय पाटीलने पत्रकारांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय पाटीलचे कान टोचले। पुन्हा असे प्रकार व्हायला नको। लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं। शिंदेंकडून संजय पाटीलसह नेत्यांना समज। सूत्रांची माहिती। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। गद्दारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा, राऊतांची टीका। तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं, बन यांचा पलटवार। एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात। फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, संजय राऊतांचा टोला। तर राऊतांनी स्वतःच्या पक्षातील मतभेद सोडवावे, नवनाथ बन यांचा सल्ला। धाराशिवमध्ये आमदार प्रवीण स्वामी यांची पोस्ट व्हायरल। फुटीनं आकडे बदलतात, शिवसैनिकांची निष्ठा नाही। पोस्टमधून फुटीर खासदारांना अप्रत्यक्ष टोला। उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या धाराशिव दौऱ्यापूर्वीची पोस्ट व्हायरल।
खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीमकडून तपास. विलास घुले हत्या प्रकरणात सौरव सोनवणेंचं पुरवणी जबाबात नाव असल्यानं चौकशी. तर चूक असल्यास मुलाला अटक करा, मात्र विनाकारण अडकवू नका, सोनवणेंची भूमिका. परळीत धनंजय मुंडे यांनी घेतली मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांची भेट. पोलिसांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचंय. भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा आरोप, काहींनी ठरवून विलास घुलेला मारलं असाही आरोप. विलास घुलेचे बंधू रमेश घुलेचं एसआयटीला पत्र. घुले हत्या प्रकरणातील आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ असल्याचा रमेश घुलेंचा दावा. मी फिर्यादी असल्यानं माझ्या विरोधात संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही रमेश घुले यांचं म्हणणं. मालाडमधील जैन समाज बांधवांकडून राज ठाकरेंची भेट. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल, राज ठाकरेंचा इशारा. व्यापारी लोक आहात तर व्यापार करा आणि शांत जगा, राज ठाकरेंचा इशारा. मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाचा राज ठाकरे यांना मराठी भाषेतून माफीनामा. महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल मागितली माफी. भाजपमधील विखे आणि कोल्हे शाब्दिक कलगीतुरा पुन्हा रंगला. पदाचा आनंद मर्यादित ठेवा, ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं. सुजय विखे यांचा विवेक कोल्हेंवर निशाणा. तर त्यांनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी मिळाली. उदार मनाच्या दिलदार मित्रांचे आभार, विवेक कोल्हेंचं वक्तव्य. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. राम मंदिर दान चोरी प्रकरणात चंपतराय यांचा राजीनामा. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा. अनिल मिश्रा यांच्याकडूनही राजीनामा. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी राऊतांचं ट्विट. ठाकरे सेनेनं मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब. 4 किलो चांदीची वीट नेमकी गेली कुठे? संजय राऊतांकडून सवाल उपस्थित. राज्यसभेसाठी कुणाच्याही दारात गेले नाही, विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही. सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर नवनीत राणा यांचं भाष्य. तर अमरावती लोकसभेसाठी आतापासूनच कंबर कसून मैदानात उभी, राणा यांच्या वक्तव्यानं